परभणी महानगरपालिकेचे लक्षवेधी आहे। जीएसटीचं अनुदान 73,71,00,000 रुपये आमचं कित्येक वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहे। अध्यक्ष महाराज, हे क्रिस्टल क्लिअर आहे। याला कसल्या प्रकारची कमिटी गठीत करण्याची गरज नसताना सुद्धा शासन यामध्ये कमिटी गठीत करून चालढकल करण्याचं काम करत आहे असं माझ्यासारख्या सदस्याला वाटतं। आत्ताच मंत्री महोदय मॅडमने सांगितलं की सदस्य बोलतील ते खरं ठरून आम्ही इथं निर्णय घेतोय म्हणून माझी अध्यक्ष महाराज मंत्री महोदय मॅडमला विनंती आहे की जशा प्रकारचं 71.73 लाख कोटी रुपये आमचे शासनाकडे प्रलंबित आहे, 1 नोव्हेंबर 2012ला अध्यक्ष महाराज लोकल बॉडी टॅक्स LBT होतं, त्याच्यानंतर जीएसटी आलं, मला वाटतंय 2017ला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि त्याच दरम्यान अध्यक्ष महाराज कर वसुलीसाठी शासनानेच आम्हाला स्थगिती दिली। त्यामुळे आमची कर वसुली होऊ शकली नाही, हे तेवढंच खरं आहे। त्यामुळं आमचं जे शासनाकडे 73,71,00,000 रुपये जीएसटीच्या स्वरूपाचं अनुदान प्रलंबित आहे, ते अध्यक्ष महाराज लवकरात लवकर आपण मंजूर करावं। आज अध्यक्ष महाराज परभणी महानगरपालिकेची अशी परिस्थिती आहे की तिथल्या म्युनिसिपल कमिशनरचा 5 महिने झालं पगार नाहीये। जे आमचे रिटायर्ड कर्मचारी आहेत, जवळपास 400 रिटायर्ड कर्मचारी आहेत, त्यांना सुद्धा आम्ही पेमेंट देऊ शकत नाही। लाईट बिल जवळपास 60 कोटी रुपये थकीत आहे। म्हणून आमचं असलेलं हे थकीत अनुदान शासनानं आजच्या आज मंजूर करावं। यासाठी कसल्या प्रकारची कमिटी गठीत करण्याची गरज नाही। ज्या काही इतर महानगरपालिकेचा उल्लेख केला अध्यक्ष महाराज, त्यांचे वेगळे विषय आहेत। आमच्या शासनाकडेच अनुदान प्रलंबित असल्यामुळं आजच्या आज अनुदान मंजूर करावं अशा प्रकारची मागणी मी या सभागृहात आपल्याद्वारे या सरकारला विनंती करतो।